हाय नमस्कार सर्वांना, नमो बुद्धाय, सप्रेम जय भीम। आज आपण भगवान बुद्धांविषयी थोडी माहिती करून घेऊ। माझ्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे। पूर्वी भारत आणि नेपाळ या देशांच्या सीमेलगत लुंबिनी या गावात शाक्य वंशीय राजा शुद्धोदन आणि मायादेवी राहत होते। गौतम बुद्धांच्या जन्माच्या आधी मायादेवीला एक स्वप्न पडले। या स्वप्नात तिला एक पांढरा हत्ती दिसला ज्याला 6 दात होते। तो हत्ती तिच्या कुशीत शिरताना तिला दिसला। त्यावेळेस हत्ती हे चिन्ह भरभराटीचे मानले जायचे। त्यानंतर लुंबिनीमधील बागेत फिरताना एका झाडाच्या फांदीला लटकूनच मायादेवी यांनी सिद्धार्थला जन्म दिला। मायादेवी यांच्या निधनानंतर सिद्धार्थची मावशी महाप्रजापती गौतमी यांनी सिद्धार्थ यांचा सांभाळ केला। सिद्धार्थ यांच्या जन्मांतर एका ज्योतिषाने त्यांचे भविष्य वर्तवताना सांगितले होते किंवा हा मुलगा एकतर चक्रवर्ती सम्राट होईल किंवा महान तपस्वी होईल। या भविष्यवाणीमुळे राजा शुद्धोदन यांनी राजपुत्र सिद्धार्थला अगदी लाडात वाढवले। बाहेरच्या जगातील दुःख सिद्धार्थला कळू नये म्हणून शुद्धोदन यांनी त्याला राजवाड्याबाहेर पडूच दिले नाही। सिद्धार्थ मोठा झाल्यावर त्याचे लग्न यशोधरा हिच्याशी लावून दिला। नंतर यांना एक पुत्ररत्न झाले व त्याचे नाव राहुल ठेवण्यात आले। एके दिवशी सिद्धार्थ राजवाड्याबाहेर पडले आणि त्यांनी एक अंतयात्रा, रोग झालेली व्यक्ती आणि वृद्ध व्यक्ती बघितली। या प्रसंगामुळे त्याला जीवनाचे नश्वरत्व कळाले। पुन्हा राजवाड्यामध्ये आल्यानंतर त्यांनी सर्व भौतिक सुखांचा, वैभवाचा त्याग करायचे ठरवले। वयाच्या 29व्या वर्षी एका रात्री आपल्या घोड्यावर बसून सिद्धार्थ राजवाड्याबाहेर पडले। त्यांच्या ह्या क्रियेला महाभिनिष्क्रमण म्हणतात। ऐहिक सुखाचा त्याग करण्यासाठी सिद्धार्थने कडक मार्गांचा अवलंब केला। आत्मक्लेश करण्यासाठी अन्न पाण्याचाही त्यांनी त्याग केला। यामुळे त्यांचे शरीर क्षीण होत गेले। या मार्गाने ज्ञानप्राप्ती होणार नाही याचा अंदाज सिद्धार्थला आला व त्याने ध्यानाचा मार्ग निवडला। शरीर हे एक साधन आहे, ते नाकारून चालणार नाही। म्हणूनच त्यांनी मध्यम मार्ग निवडला व त्या गावातील सुजाता नावाच्या स्त्रीकडून शरीराला आवश्यक तेवढेच अन्न म्हणजेच दूध, खीर घेऊ लागले। बोधगया येथील पिंपळाच्या झाडाखाली बसून जोपर्यंत ज्ञानप्राप्ती होत नाही तोपर्यंत उठायचेच नाही असा निश्चय करून ध्यानधारणेला बसले। 49 दिवसांच्या या तपश्चर्येनंतर 35व्या वर्षी सिद्धार्थला ज्ञानप्राप्ती झाली। इथून पुढे ते बुद्ध म्हणून जगविख्यात झाले। अशा ह्या ज्ञानी बुद्धांनी सारनाथ येथे आपले पहिले प्रवचन दिले। त्यालाच धम्मचक्र प्रवर्तन असे म्हणतात। या प्रवचनात त्यांनी बौद्ध धर्माची मूलतत्वे सांगितली। अशी अनेक प्रवचने दिल्यानंतर गौतम बुद्धांना अनेक शिष्य मिळाले आणि या सर्व शिष्यांच्या मदतीने गौतम बुद्धांनी बौद्ध धर्माचा सर्वत्र प्रसार केला। भगवान बुद्धांनी आपल्या पाली भाषेतील प्रवचनात 4 आर्य सत्य, अष्टांगिक मार्ग व पंचशील तत्वांचा अर्थ सामान्य लोकांना सोप्या पद्धतीने समजावून सांगितला। कालांतराने भगवान बुद्धांनी धर्मप्रसाराकरिता बौद्ध संघ निर्माण केला। सुरुवातीला त्यामध्ये स्त्रियांना बंदी होती, मात्र गौतम बुद्धांचा शिष्य आनंद यांच्या विनंतीनंतर स्त्रियांनाही संघात प्रवेश मिळाला। इसवी पूर्व 483 साली कुशीनगर येथे गौतम बुद्धांचे वयाच्या 80व्या वर्षी महापरिनिर्वाण झाले।